झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यात कोटका मातेचं आंग्रेकालीन भगवती मंदिर आहे। देवस्थान मंडळानं 16व्या शतकातल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करून पुरातन वास्तूचं जतन केलंय। पावसात कोटका मातेच्या भगवती देवीचा महिमा। निसर्गाचा हिरवागार शालू पांघरलेलं हे कोटकामतेचं मंदिर 1647 साली आंग्रेंनी बांधलेलं आहे। तसा लेखी पुरावा मंदिरात शिलालेख स्वरूपात आहे। मंदिराच्या खांबावर मूर्ती कोरलेल्या आहेत, तर भगवती देवीची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे। मंदिराची जी मूर्ती आहे ती एक काळ्या दगडात बनवलेली आहे आणि काही जे म्हणजे मध्यंतरी पुरातत्व विभागाची जी लोक येऊन गेलेली तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती मूर्ती वाराणसी साईडनं केली गेलेली आहे। म्हणजे तिकडे जो दगड मिळतो बेसिकली त्याच्यातनं ती करून आणलेली आहे। कोटकामते गावात एक गडकिल्ला आहे। या गडावरूनच गावाला कोट असं नाव पडलं। लढाई जिंकल्यास मंदिर बांधू असा नवस आंग्रेंनी केला आणि त्यातूनच हे मंदिर बांधल्याचं सांगितलं जातं। या मंदिराचा दरवाजा, पालखी, त्यातलं भरीव काम बघून त्याचं पुरातन महत्त्व चटकन लक्षात येतं। नवरात्रात या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो। नवरात्रोत्सव जो आहे हा पूर्ण गावातच मोठा उत्सव केला जातो। 10 दिवसाचा आहे टोटली आणि बघण्यासारखा आहे। आणि पुन्हा गाव पूर्ण इनाम असल्यामुळे त्यावेळेची जी संस्थानिक शिस्त आहे तर ती आजवर जे नवरात्रोत्सव इतर ठिकाणी आपण बघतो त्यामध्ये ती कुठेच बघायला मिळत नाही। अशी एक संस्थानिक शिस्त आहे। कुठच्याही प्रकारचा आरडाओरड नाही, गोंधळ नाही, अशा प्रकारे एक स्मूथली कार्यक्रम तो चालत असतो। कान्होजी आंग्रे जेव्हा लढाईला जात असताना हे मंदिर बांधून देईन असं देवीला नमस करून गेले होते। ते घंटेपर्यंत जो भाग आहे तोपर्यंत कान्होजी आंग्रेंनी ते मंदिर बांधलेलं आहे। त्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराकडे भक्तांचा ओढा कायम सुरू असतो। स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असल्यानं पर्यटन दृष्ट्याही मंदिराचं महत्त्व अधोरेखित होत आहे। झी 24 ताससाठी विकास गावकर, सिंधुदुर्ग। झी 24 तास एक पाऊल पुढे।